नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आपल्याला माहीत आहे, पण त्याचं आपण थोडंसं कंपॅरिझन करूया मागच्या वर्षीच्या डेटाशी. म्हणजे मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते मेरिट लिस्टमध्ये, कॅटेगरी वाईज आपण तो सगळा डेटा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपल्याला कळेल की मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये काय फरक आहे. जशी फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपण यावरती चर्चा करणार. तर चला व्हिडिओमध्ये करू सुरुवात. सगळ्यात आपण पहिल्यांदा बघूया, थोडेसे आकडेवारी बघूया मागच्या वर्षी आणि या वर्षी. आता टोटल विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर मागच्या वर्षी 1,24,184 विद्यार्थी होते. यावर्षी 1,27,483 मुलं आहेत मेरिट लिस्टमध्ये. आणि याच्यात नक्कीच फरक पडतो, नंतर काही मुलं ॲड होतात फायनल मेरिट लिस्टमध्ये. पण आपण फक्त आता सध्या काय बघतोय, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघतोय आणि मागच्या वर्षीच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे आपण त्याला कंपॅरिझन करतोय. तर SCच्या ज्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 16,593 विद्यार्थी मागच्या वर्षी होते, आता 17,127 आहेत. STचे जे विद्यार्थी 3,332 होते, आता 3,401 विद्यार्थी तुम्हाला तिथे दिसून येतील. व्हिजाचा जर विचार केला तर 2,329 विद्यार्थी मागच्या वर्षी होते, आता 2,608 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. NTBचा जर विचार केला तर 2,451 विद्यार्थी होते, आता 2,599 विद्यार्थी त्या मेरिट लिस्टमध्ये आहेत. NTCचे 3,882 मुलं मागच्या वर्षी होती, तर 4,319 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत. NTDचा जर विचार केला तर 1,850 विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट यावर्षी 1,942 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. आता OBCचा विचार केला तर 23,765 विद्यार्थी होते, आता 26,155 विद्यार्थी यावर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये आहेत. आणि EWचा विचार केला तर मागच्या वर्षी 14,525 होती, यावर्षी फक्त 4,572 विद्यार्थी दिसत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे बहुतेक डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असा आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये याच्यावर बराचसा फरक पडू शकेल. ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपण यावरती चर्चा नक्कीच करू. पण हा खूप मोठा फरक दोघांमध्ये आहे. TFWचा विचार केला तर 27,762 विद्यार्थी होते, यावर्षी 30,714 विद्यार्थ्यांनी TFWSच्या सीटवरती क्लेम केलेला आहे. तर आपण ही थोडीशी आकडेवारी बघितली. जवळजवळ थोड्या फरकाने यावर्षी जास्त विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. फक्त आपण EWचा विचार केला तर तिथं ड्रास्टिक चेंज आपल्याला दिसून येईल. चला आता आपण बघूया की किती विद्यार्थी कोणत्या मेरिटमध्ये बसले. म्हणजे तुम्हाला काय येईल की अंदाज येईल की आता आपण कॅटेगरी वाईज जर बघितला अंदाज, हा अंदाज तुम्ही बघितलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की तुमच्या कॅटेगरीत एवढी मुलं आहेत, तर मग त्यातले आता पर्सेंटेजवरती बघूया की किती विद्यार्थी कोणकोणत्या पर्सेंटेजमध्ये आहेत. मागच्या वर्षी 99 ते 100 पर्सेंटेजमध्ये 35 विद्यार्थी होते, ह्यावेळेस 27 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 98 ते 98.99 म्हणजे आपण अप टू 99 असं म्हणूया, तर ते 51 होते, आता 59 आहेत. 95 ते 97.99च्या दरम्यान मागच्या वर्षी 1,002 मुलं होते, यावर्षी 983 मुलं आहेत. 92 ते 94.99च्या दरम्यान 3,757 विद्यार्थी मागच्या वर्षी होते, आता 4,132 विद्यार्थी त्या पर्टिक्युलर जो आपले टक्केवारी आहेत त्याच्या दरम्यान विद्यार्थी आढळतात. 90 ते 91.99 म्हणजे अप टू 92% 4,531 विद्यार्थी होते, यावर्षी 5,092 विद्यार्थी तुम्हाला तिथे दिसून येतील. 88 ते 89.99 म्हणजे 90पर्यंत जर आपण विद्यार्थी धरले तर 5,730 विद्यार्थी मागच्या वेळेस होते आणि 6,123 विद्यार्थी यावर्षी आहेत. आता 85 ते 87.99चा जर आपण विचार केला, मागच्या वर्षी 10,333 विद्यार्थी होते, यावर्षी 11,165 विद्यार्थी त्या मेरिट लिस्टमध्ये आहेत. 80 ते 84.99 20,354 विद्यार्थी मागच्या वर्षी होते, 20,579 विद्यार्थी यावेळेस मेरिट लिस्टमध्ये आहेत. आणि अजून थोडंसं जर आपण खाली गेलो 75 ते अप टू 80% जर आपण बघितलं, पर्सेंटेजपर्यंत बघितलं, माफ करा मला, 19,114 विद्यार्थी तर 19,202 विद्यार्थी यावर्षी तुमच्याला मेरिट लिस्टमध्ये आढळून येतील. आता 70 ते 74.99 ह्या टक्केवारीच्या दरम्यान 17,333 विद्यार्थी मागच्या वर्षी होते, यावर्षी 19,252 विद्यार्थी तुम्हाला दिसून येतील. तर एकदा का तुम्ही टॉप म्हणजे 95च्या मागे तुम्ही सुरुवात केली यायला की तुम्हाला थोडे विद्यार्थी तुम्हाला इथं जास्त दिसून येतील. म्हणजे किंचित विद्यार्थी थोडेसे तुम्हाला जास्त दिसून येतील. तशा यावर्षी काही जागाही वाढलेल्या आहेत, त्याबद्दलही वेळ मिळाला तर आपण चर्चा करणार आहोत की कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रँचेससाठी नवीन जागा वाढल्यात किंवा कोणकोणत्या कॉलेजने नवीन ब्रँचेस तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत. AIDS ML सारख्या DSM नवीन जे आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर बऱ्याचशा कॉम्प्युटर
टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत सुद्धा बऱ्याचशा ब्रँचेस इंट्रोड्यूस केल्या आहेत. आता UGला तर केलेल्या आहेत अंडर ग्रॅज्युएटला, तर डिप्लोमासाठी एक्झॅक्टली आपण त्याचा ब्यौरा घेऊ की कोणत्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस वाढलेल्या आहेत. आत्ता तुमच्या मनात प्रश्न असेल की चला झालं, काल मेरिट लिस्ट आली, आजपासनं ग्रीव्हन्स पिरियड सुरू झालेला आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही की आता पुढं काय. तर हे बघा, पुढं काय आहे, जर तुमची सगळी माहिती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ओके असेल, याबद्दल आपण ऑलरेडी 2 व्हिडिओत बोललेलो आहे, तिसऱ्या व्हिडिओत थोडंसं बोलतोय की सर्व माहिती तुमची जर बरोबर असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं, फायनल मेरिट लिस्टची आपल्याला आता वाट बघायची. जर माहितीमध्ये काही तफावत आहे, काही प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट आलं आहे, खूप मोठे मुलं EWSमध्ये कमी दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये SABCमुळे पण तसं होऊ शकतं. SABCचे विद्यार्थी वाढल्यामुळेही तो आकडा कमी आपल्याला दिसू शकतो, कारण SABCचा मी तुम्हाला यावेळेस आकडा दिला नाही. तर स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी तक्रार तुम्हाला नोंदवायचं, ज्याप्रमाणे आपण काल डिस्कशन केलं त्याप्रमाणे आपल्याला ही ॲक्ट करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये थांबू इथंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.